का वडा खाल्ला तर जेवायची गरजच नाही. बर. गरगरीत होते वडा खाऊन. वडा आहे का चेष्टा. जबरदस्त टेस्ट. पावसाळ्याचं दिवस जवळ आलं की वडापाव न खाणारा माणूस सुद्धा का नाही वडापाव वगैरे वळतोय. बऱ्याच लोकांचं वडापाववर लय प्रेम आहे. आपलं आहे तसंच तुमचं आहे तसंच. असंच एक फेमस ठिकाणाला आपण आज व्हिजिट मारलेलं आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज एका फेमस ठिकाणाला आलोय. बऱ्याच जणांच्या कमेंट लय दिवसापासून पडत होत्या की दादा तुम्ही चंदवडेवाले यांना व्हिजिट करा, जे की आष्ट्यामधलं एक फेमस ठिकाण आहे. आष्टा इस्लामपूर रोडला, सांगली जिल्हा आष्टा आहे आणि आष्टा इस्लामपूर रोडला पेट्रोल पंपाच्या बाजूला हे तुम्हाला चंदवडेवाले नावाचं एक फेमस ठिकाण आहे. त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. भरपूर गर्दी असते आणि मी पण लय नाव ऐकून होतो. त्यांची वड्याची क्रेज लय आहे, वडापाव सुद्धा क्रेज भरपूर आहे. गर्दी लय असते. बरेच बाहेरचे फूड ब्लॉगर सुद्धा येऊन गेले. आपण पण आज आलोय कारण आपण 100% मागे राहणार नाही. तर आज इथं आलेलो आपण आणि इथलं ठिकाण कव्हर करणार आहे, माहिती घेणार आहे. कधी काय विषय आहे, काय कधी चालू झालंय किंवा कसं रिस्पॉन्स आहे ते सुद्धा विचारणार आहे. चला तर बघूया आणि वडापावची टेस्ट सुद्धा बघणार आहे. पण जायच्या अगोदर जरा चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघूया आपण चंदवडेवाले. आष्ट्यातलं जे फेमस ठिकाण आहे चंदवडेवाले नावाचे फेमस ठिकाण आहे, जे सांगली जिल्ह्यात लय फेमस आहे. आष्ट्यातलं नाव घेतलं की चंदवडेवाले एक नंबरला येते. जे चालू केलं इथं वडा त्यांनी ते आपल्यावर काका आहेत. त्यांच्या नावाने चालू झाला वडा. काका नमस्कार. नमस्कार. पूर्ण नाव का तुमचं? चंद्रकांत शेट्टी. चंद्रकांत शेट्टी काकांचं नाव आहे. आणि यंत्रणा तुम्ही बघू शकताय, गर्दी इथं दिवसभर चालूच असत्या. सुरुवात कधी केली आपल्या चंदवडेवालीची? 1988 ला. 1988 ला म्हणजे बरेच वर्ष झाली. कशी काय सुरुवात झाली बरं इथे आष्ट्यामध्ये चालू करताना? सुरुवात म्हणजे आपण ते पहिल्यांदा असंच आंबळी करत होतं. आंबळी करत त्यात काय परत जर काय दिवस झाला हा याच ठिकाणाला? नाही स्टँड होतं. स्टँड होतं सुरुवातीला आंबोळी होती. परत ते करत जॉईंट केलं. जॉईंट आंबळी आणि वडा दोन्ही केलं. वडा जर तुम्ही बघितला का नाही, वड्याची साईज बघू शकताय. भाजी वगैरे तयार करताना आपलं काय सिक्रेट वगैरे असं आहे काय? नाही म्हणजे नॉर्मल असं भाजी तयार करताय असं? एवढं गर्दी कशी काय असते? आपण जी भाजी बनवतोय ना ती भाजी मी बनवत नाही. बर. घरातलं मिसेस करतो. मिसेस बनवतात. जे घरातून तयार करून हे इथं आणताय चालू होतो. मला दाखवतो आता गर्दी. आणि गर्दी तुम्ही बघितला वड्यावरती वड चालू तयार करायचं. त्यांना वेळ मिळत नाही. त्यांनी आपल्याला वेळ दिला ह्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. तरी आता दिवसाचं वड वगैरे किती जाते? त्याचा हिशोब नाही, जास्त क्वांटिटी जाते. हिशोब ठेवत नाही. भाज्या आल्या बघा. आता एक पाटी संपली, अजून एक पाटी आल्या. पाण्यात जग्गी आहे. बरंच फेमस आहे. बेसन पीठ वगैरे सगळं दळून विकत काय स्टँड कंड. परत आंबोळीचं हे केलं तिकडे रिस्पॉन्स इथं घेऊन पहिल्या लॉकडाऊनला घेतलं. लॉकडाऊनला सगळं बंद होतं तेव्हा पार्सलचं सोय केली. परत इथे घेऊन 4 वर्ष झाली. सगळं जे कस्टमर असते येतो ते सगळे आष्ट्यात बाहेरच्या हायवेला बाहेरचे 80% बाहेर. 80% बाहेरचं. गर्दी भरपूर असते आणि यंत्रणा तुम्ही बघू शकताय. एकटंच करताय? नाही, सगळे. तुम्ही चिरंजीव. तुमचं नाव काय? माझं नाव कार्तिक शेट्टी. कार्तिक शेट्टी. तुम्ही आता ह्या व्यवसायात कधीपासून, तुम्हाला अनुभव कधीपासून या व्यवसायात? माझं ग्रॅज्युएट झाल्यापासून 2019 नंतर मी इथंच आहे. 2019 नंतर ह्याच व्यवसायात. ह्याची सुरुवात आता काकाने आम्हाला थोडंफार सांगितले. तुम्ही आम्हाला डिटेल मध्ये सांगा की सुरुवात ह्याची कशी काय झाली? आमचं पहिला बस स्टँड वरती होतं. छोटासा गाडा होता झाडाखाली. थोडं करत वाढवत गेलो. कोरोनाच्या आधी आमचं स्टँड वरतीच होतं. कोरोना नंतर तिथं बंद केलं. घरातल्या घरातच देत होतो आम्ही. तिथनं सुरुवात झाली, इथंच थांबलो. ते वरती बंद केलं. 2019 ला इकडे चालू केलं. त्याच्या अगोदर 1988 ला तिकडे चालू केलं. तुमचा आता अनुभव वगैरे कसा आहे? कस्टमर किंवा रिस्पॉन्स वगैरे म्हणा. आम्हाला वाटलं नव्हतं की पहिला तिथं जसं असेल प्रतिसाद तिथं मिळेल, पण तिथल्यापेक्षा खूप छान इथं आम्हाला जास्त रिस्पॉन्स. गर्दीवरनं कळतेच. गर्दी आल्यापासून बघतोय मी. सुट्टी नाही. पार्सल आणि प्लेटावर प्लेटा पूर्ण चाललेत. आणि त्यात काकांचं हे काम चालूच असते.
वडं तयार करायचं आणि टाकायचं, वडं तयार करायचं आणि टाकायचं. भाजी पण जास्त क्वांटिटी जाते. भाजी सगळी तुम्ही घरात तयार करता? होममेड आहे. आमची मम्मी सगळं मसाला त्यांनी तयार करते. सगळं घरात येते. ते तयार करताना आम्हाला जरा मेकिंग तुम्ही सांगा, तुम्ही कसं तयार करताय किंवा काय असं काय वेगळं तुमचं काय? वेगळं म्हणजे यातले मसाले सगळे आमची सिक्रेट रेसिपी आहे. बर. आणि बटाटा ते आम्ही स्मॅश करून घालतोय. बर. पहिला पील करून घेतोय कच्चा बटाटा, हा. परत उकडून स्मॅश करून घेतोय. त्याच्यामध्ये परत बाकी मटेरियल वगैरे भाजणी वगैरे सगळं. आणि मसाले काय सगळे सेमच आहे, बाकीचे जसे करतात तसंच आम्ही पण करतो, वेगळं काय नाही. वड्याची साईज तर जबरदस्त आहे आणि कंटिन्यू काढण्याचं काम चालूच आहे. माझं नाव शिवम दाटिया. ही आपल्या मित्राचं शॉप आहे. यांचं तुम्हाला सांगतो बारकं दुकान होतं, त्यावरनं त्यांनी एवढं डेव्हलप केलंय. इथला वडा खाल्ला का नाही अक्षरशः घराची चव येत्या. एक टॉपचा वडा आहे ह्यो. आष्ट्यात फेमस म्हणजे आपल्या भागात म्हणा सगळी इकडे येतात. ही पुण्याचा आहे, त्याला मी फक्त वडा खाण्यासाठी इथं आणलाय. इथला वडा खाऊन बघ आणि सांग म्हणून. असं वेगळं टेस्ट काय राहते म्हणजे बाकीच्यांपेक्षा म्हणजे यांचा मसाला जो आहे तो एक नंबर. यांनी सांगत पण नाही तो मसाला असा विषय, त्याचं टेस्ट देत्या. आणि असं कसं आहे माहितीये काय, हा वडा खाल्ला तर जेवायची गरजच नाही. ह्या वड्यातच एवढी टेस्ट आहे म्हटल्यावर. आणि शेवट वडा आहे, काय पण म्हणा मनसोक्त खायचं, गरगरीत होते वडा खाऊन, विषय संपला. नाश्त्यातला एक नंबर वडापाव म्हटले की चंदू वडापाव येतो आणि शेवट आहे. मी आमनापूरवरून आलोय खास चंदू वडा खाण्यासाठी. वड्याची टेस्ट एकदम एक नंबर आहे. साईज पण सगळ्यापेक्षा जास्त मोठी आहे, क्वालिटी तर एकदम एक नंबर. चंदूवडेवाल्यांचा हा वडापाव आपल्या पुढे आलाय. खरं तर ह्या वडापाव मध्ये नाही पावाचा जास्त विशेष नाही. पाव बघा केवढा आहे, पावाची तुम्हाला साईज मी दाखवतो. आणि ही वड्याची साईज, हे वडा आहे का चेष्टा, कसली मोठी साईज आहे बघा, जबरदस्त विषय. आणि ह्या वडापावची किंमत आहे ती 23 रुपये राहणार आहे. एकच मला ह्यात डिसअपॉइंटिंग गोष्ट वाटते म्हणजे पाव जरा मोठा पाहिजे होता, म्हणजे ह्या साईजचा पाव पाहिजे होता. एवढा मोठी साईज आहे वड्याची. टेस्ट बघूया आपण, पण सुरुवातीला आपण हे वडा टेस्ट करून बघूया. बॅटर जरा मोठं दिसते बघा वड्याचं. जसं कोल्हापूर साईडला वगैरे वडा असतात तसं ते बॅटर जास्त मोठ्या लेअरची बॅटर आहे, बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये जी भाजी चव आहे ते आपण पहिल्यांदा बघा. वा, जबरदस्त टेस्ट आहे, एकदम खुसखुशीत. आणि बॅटर जरी दिसत असलं मोठं तर आतमध्ये एकदम खुसखुशीत चव आहे. आणि मेन म्हणजे भाजी. बऱ्याच आता आपण इथं विचारलं सगळ्यांना तुम्हाला काय स्पेशल वाटतंय, ते म्हणले आम्हाला मसाला ह्यांचा खरोखर एक युनिक प्रकारची टेस्ट आहे ह्याच्यामध्ये, उगाच फेमस झालेला आहे, मस्त वाटलं. आणि हे खाल्लं की गतीच झालं पाहिजे. आता हे कसं आहे, त्याचा जास्त रोल राहत नाही. हे असं एक घास घ्यायचं आणि हे असा विषय काढला आम्हाला. कारण न स्पेशल मला वाटतं एक तयार करून घ्यायला पाहिजे वडा पाव. ह्यासाठी एवढ्या वड्यासाठी मोठ्या साईजचा पाव तयार करायला पाहिजे. पण वडा स्पेशल जर भेटला तर एक नंबर आहे टेस्ट. त्यामुळं आष्टा इस्लामपूर रोडला आष्ट्यात जर आला कधी, बरेच जण थांबतात, बाहेरचे जरी आले तर थांबते तिथं. तुम्ही सुद्धा ह्या वडापावचा नक्की एक्सपिरियन्स घ्या, बेस्ट वडापाव. अजून एक वडा घेतलाय. सुरुवातीला मी त्याला म्हणतो मला कढीचं सांगायला लक्षात नाही, तरी कढी नाही, ही नारळाची चटणी आहे. आणि आष्ट्यात तुम्हाला इथं कुठे सुद्धा कढी मिळत नाही. ही प्युअर नारळाची चटणी आहे, तिची चव पण तशीच आहे. गर्दी तुम्ही बघू शकताय, गर्दी आहेच. आल्याला तर लय क्राऊड होता, अजून क्राऊड 100% होणार आहे आणि कायम चालू असते. वडापावची टेस्ट एक नंबर आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी नाव आहे जाऊ दे खाऊ मजेत राहा. आणि आपलं फेसबुकला सुद्धा पेज आहे, इंस्टाग्रामला सुद्धा तिथं सुद्धा फॉलो करा. त्यानंतर भेटू पण पुढल्या व्हिडिओ.